नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र सुरुवातीला महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेणार आहे, याबाबतल्या या ठळक घडामोडी. महाविकास आघाडीने पुकारलेला आजचा महाराष्ट्र बंद मागे, मात्र तोंडाला काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार. महाविकास आघाडीचे नेते राज्यभर निषेध आंदोलन करणार. उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर, नाना पटोले ठाण्यात, तर पवार आज पुण्यात आंदोलन करणार. महाविकास आघाडीला मुंबई हायकोर्टाचा दणका. बंद बेकायदेशीर, कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही. तरीही बंद केला तर कायदेशीर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश. सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. संविधानाचा आणि कोर्टाचा आदर राखून महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचं आवाहन. आम्ही बंद मागे घेतो, कोर्टाच्या निर्णयाचा आदर करावा लागेल. महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करतील. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत, मात्र राज्यभर महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील. सकाळी 11 ते 12 दरम्यान काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करणार. जनतेनं बंद केला तर आम्ही जबाबदार नाही. नाना पटोलेंकडून काँग्रेसची भूमिका स्पष्ट. आता फक्त राजकारणासाठी बंद पुकारला होता. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करायला हवा. न्यायालयाचा सन्मान महत्वाचा. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. बंद बेकायदेशीर ठरवत हायकोर्टानं विरोधकांना चपराक दिली. बंदच्या आडून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव होता. सरकार कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. महाविकास आघाडीकडून बंद मागे. राज्यात बंदचा कुठलाही परिणाम नाही. शाळा बस सेवा सुरळीत. मुंबई, नागपूर, पुण्यात देखील लोकांची कामावर जाण्यासाठी वर्दळ.